बोलेगावच्या स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी 27,000 पारायण संपन्न। सर्वात जास्त महिलांची मोठ्या प्रमाणात उच्चांकी उपस्थिती। अहिल्यानगर प्रतिनिधी येथील बोलेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात दिंडोरी प्रणीत रविवारी तारीख जुलै 26 सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल 27,000 पारायण पार पडले। राज्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो। केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला। आज सकाळी 7 वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते। पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 8 वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होऊन पारायण सोहळ्याला सुरुवात झाली। 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 9,000 याप्रमाणे एकंदर 27,000 पारायण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले। या केंद्राला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 25,000 पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता। तथापि प्रत्यक्षात मात्र हा आकडा 27,000पर्यंत गेला। पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती। वृद्धांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता। शाळकरी मुलेही हिरिरीने सहभागी झाली होती। विशेष म्हणजे तरुणींचा पारायण करण्यात तसेच आयोजनाच्या कामातही लक्षणीय सहभाग होता। पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारायण सोहळ्याला भेट देऊन या आयोजनाबद्दल चंद्रशेखर काका लोळगे व त्यांच्या सेवेकरी चमूचे कौतुक केले। या पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या 1008 पारायण सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचा घोषणा लोळगे यांनी यावेळी केली। बोलेगावच्या स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी 27,000 पारायण संपन्न। सर्वात जास्त महिलांची मोठ्या प्रमाणात उच्चांकी उपस्थिती। अहिल्यानगर प्रतिनिधी येथील बोलेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात दिंडोरी प्रणीत रविवारी तारीख जुलै 26 सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल 27,000 पारायण पार पडले। राज्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो। केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला। आज सकाळी 7 वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते। पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 8 वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होऊन पारायण सोहळ्याला सुरुवात झाली। 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 9,000 याप्रमाणे एकंदर 27,000 पारायण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले। या केंद्राला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 25,000 पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता। तथापि प्रत्यक्षात मात्र हा आकडा 27,000पर्यंत गेला। पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती। वृद्धांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता। शाळकरी मुलेही हिरिरीने सहभागी झाली होती। विशेष म्हणजे तरुणींचा पारायण करण्यात तसेच आयोजनाच्या कामातही लक्षणीय सहभाग होता। पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारायण सोहळ्याला भेट देऊन या आयोजनाबद्दल चंद्रशेखर काका लोळगे व त्यांच्या सेवेकरी चमूचे कौतुक केले। या पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या 1008 पारायण सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचा घोषणा लोळगे यांनी यावेळी केली। स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय आदरणीय चंद्रकांत यांच्या चरणाचे त्रिवार वंदन। सर्व सेवेकरी माता बंधू भगिनी यांना या दिवशी आल्याबद्दल 26 तारखेला आम्ही 25,000 पारायण स्वामी चरित्राची ठेवलेली होती, परंतु आज स्वामी चरित्राचा जागतिक उच्चांक होऊन 27,000 पारायण बोलेगाव फाटा केंद्रामध्ये झालेली आहेत। आणि या पारायणाला सर्व स्तरातील उपस्थिती होती। लहान थोर मुलं, वृद्ध, आबालवृद्ध, भगिनी वर्गाची संख्या तर वाखाणण्याजोगी होती आणि सर्वात जास्त भगिनींची संख्या या केंद्रावर असल्यामुळं या केंद्राचा विश्वासाची निर्मिती झालेली आहे। परमपूज्य गुरुमाऊलीच्या आदेशानुसार या कार्याची सुरुवात 1.5 महिन्यापूर्वी केली आम्ही प्रचार प्रसाराला। आणि या कार्याच्या सुरुवातीला आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली। जवळजवळ 40-50 पेपरला या केंद्राची न्यूज आली आणि 30-40 टीव्ही चॅनलला सुद्धा या केंद्राची न्यूज आली। आणि त्यामुळे ज्यांनी या न्यूजला सहकार्य केलं किंवा आम्हाला मदत केली त्यांचेही या मार्गातून अतिशय धन्यवाद। आणि या सर्व
स्वामी सेवेकरी परिवाराचा जो विश्वास आहे, माऊलींचा जो विश्वास आहे, महाराजांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही 1008 दुर्गा सप्तशती आणि टाकावर, कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करणार आहोत. तेव्हा आताच सर्वांना विनंती की सर्वांनी या कार्याला सुद्धा उपस्थित राहावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरु माऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन. आज आपल्या अहिल्यानगर बोलेगाव फाटा येथे स्वामी चरित्राचं नियोजन केलेलं होतं. आज 26/7/2026. तर आज रविवार, आज ह्या केंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, बोलेगाव फाटा कार्यक्रम. तर आज 25,000पेक्षाही जास्त आपल्या केंद्रामध्ये पारायण झालेले आहे. आज 27,000 पारायण झाले, जे अनपेक्षित होतं ते अपेक्षित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बाल, वृद्ध, तरुण ही युवा पिढी जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली होती. आज सर्व आले होते, त्यांनी पारायणाचा उपभोग घेतलेला आहे. आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही पार पाडण्यात आलेलं आहे. आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व सेवेकरांनी सगळं सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला आहे. आणि असेच महाराजांच्या कृपाशीर्वाद पाठीशी असावे अशी महाराजांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गुरुराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर जिल्ह्यात बोलेगाव फाटा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता. केंद्राने 25,000 स्वामी चरित्र सामुदायिक आपल्याला उद्देश ठेवलं होतं. आपला महाराष्ट्र राज्य तसंच जगभरात विपुल पर्जन्य सृष्टी व्हावी म्हणून आपण पर्जन्य सुक्त जे जगभरात कुठेही घेतलं जात नाही, ते फक्त दिंडोरी प्रणित केंद्रामार्फत केलं जातं. त्याचंही आयोजन प्रत्येक स्वामी चरित्र पाठामागे एक पर्जन्य सुक्त असं जवळपास 25,000 स्वामी चरित्र पारायण आणि 25,000 पर्जन्य सुक्त पाठ या ठिकाणी पार पडलेले आहेत. आदरणीय दादासाहेबांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलं आणि एकदम योग्य पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. दादासाहेबांचे माऊलींचे खूप आशीर्वाद होते. सेवेकऱ्यांनी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. आज गोळेगाव मोठा असा एकदम स्वामीमय प्रारंभिक याचं पारायण 27,000 या संख्येने पार पडलं. असं शांततेचं स्वामीमय वातावरण तयार झालं. मग खूप शांत आणि समाधान म्हणजे काय हे या कार्यक्रमात येऊन नाही. आजकालची जी पिढी आमच्या कॉलेजला एन्जॉय करतो त्यांच्यासाठी प्रूफ घेण्यासाठी हा छान काढलेला होता. ते अगदी मुलांपासून ही कार्यक्रम होता. मला ह्या कार्यक्रमात आनंद वाटतो, शांतता आध्यात्मिक स्वामींचा मला मी आपल्या आले खूप आनंद वाटतो, छान वाटतं.